बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम इथं स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवादरम्यान भजन कीर्तन कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। यातच भव्य महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या महापंक्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घ्यावी अशी मागणी भाविकांतर्फे होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम इथं कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्या वतीनं दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त महापंगतमध्ये 2 लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। या महाप्रसादाची तयारी 2 दिवसांपासून सुरू असून तब्बल 200 क्विंटलची पुरी आणि तितकीच वांग्याची भाजी तयार करण्यात येत आहे। एकाच पंक्तीत महाप्रसादाचं वितरण केलं जाणार आहे। यासाठी 100 ट्रॅक्टरद्वारे 3000 स्वयंसेवकांच्या मदतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं महाप्रसादाचं वितरण करण्यात येणार आहे। 1965 पासून परमपूज्य शुकदास महाराज यांनी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं हा गोपाळ काला सुरू केला। आज या गोपाळ काल्याचं जे भव्य रूप आहे, जवळजवळ 35 एकरामध्ये 80 ट्रॅक्टर पुरी आणि भाजीचा हा महाप्रसाद एकत्रित वाटतात। सर्व धर्म जाती पंथाचे लोक एकत्रित येतात आणि 2 तासामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम संपतो। त्याआधी 3 दिवसापासून लोक प्रबोधनाचे विविध कार्यक्रम व्यासपीठावरती होतात। विविध जाती धर्म पंथाचे लोक एकत्रित येऊन यामधून प्रबोधन घेऊन या गावावरून हा संदेश घेऊन एकतेचा आणि समतेचा संदेश घेऊन गावागावात जातात। अशा प्रकारे विवेकानंदांची जयंती महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अनेक ठिकाणी चौकशी करून पाहिली, कुठेही एवढ्या भव्य प्रमाणात अन्नदान आणि लोक प्रबोधनाच्या दृष्टीने कुठेही मोठी साजरी होत नाही। माझी अशी विनंती राहील आपणा सर्वांच्या माध्यमातून की ही जयंती विवेकानंद जयंती महोत्सव हा लोक जयंती महोत्सव आहे, याचं रेकॉर्ड हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये व्हावं अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची जी व्यवस्था समिती असेल त्यालाही या निमित्तानं विनंती करतो की त्यांनी यावं आणि पाहावं आणि याचं अवलोकन करून याचं त्यामध्ये नोंद करावी।